हॅलो फ्रेंड्स, एम एस आरी वर्क क्लासेस या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा फ्रंट नेक कशा पद्धतीने करायचा. तर इथं सगळ्यात अगोदर मार्किंग करून घेतली आहे. आता जिथं मार्किंग करून घेतली आहे त्याच्यावरती जरी थ्रेडनं सिंगल अशी चेन स्टिच करायची आहे. तुम्ही इथं चेन पाहू शकता. हे व्हाईट कलरच्या पेन्सिलने किंवा तुम्ही चॉकने देखील नेक मार्किंग करू शकता. तर इथे मार्किंग करून घेतली आहे. आता त्याच्यावरती चेन स्टिचेसचे जे रेग्युलर स्टिचेस आहेत तेच घ्यायचे आहेत. खूप जास्त जवळ पण नाही आणि खूप जास्त दूर पण नाही. आणि मेन म्हणजे जिथून तुम्ही मार्किंग केली बरोबर त्याच्यावरूनच नेक घ्यायचा आहे. या नेकची मार्किंग कशी करायची हे देखील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. सो आता इथं सिंगल चेन होत आहे. जिथपर्यंत वरती लाईन घेतली तिथपर्यंत कम्प्लिटली एक सिंगल चेन घ्यायची आहे. आणि ही सिंगल चेन आपण का घेतो, कुठलाही नेक करताना किंवा कोणतंही स्लीव्जचं असेल किंवा बॅकनेकचं वर्क असेल त्याच्या सुरुवातीला तुम्ही कमीत कमी 2 चेन स्टिचेस घ्या. जास्तीत जास्त तुम्ही 4 घेऊ शकता फिनिशिंगसाठी. आपण ज्यावेळेस हे ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेला त्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे यासाठी या चेन स्टिचेस घ्यायच्या असतात. आता तुम्ही किती चेन स्टिच घेता हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कमी घेत असाल, सपोज 1 घेताय तर तुम्ही अजून 1 घ्या. कमीत कमी 2 म्हटलं तसं 2 चेन स्टिचेस या कंपल्सरी असतातच. आता इथं सिंगल चेन झाली आहे. सिंगल चेन झाल्यानंतर नॉट द्या किंवा नॉट न देता तुम्ही तसं साईडला घेऊन देखील डबल चेन घेऊ शकता. आता एक सिंगल घेतली त्याच्याच बाहेरच्या साईडनं डबल चेन घ्यायची आहे. आता ही डबल चेनचा राऊंड देखील कंप्लीट करायचा आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही इथं पाहाल तर खाली जो नेक आहे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण नेक इथं करतो. आता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचे काय, मी पूर्ण नेकला नाही करत आहे इथं वर्क. त्यांनी जसं सांगितलं असेल त्या पद्धतीनेच आपण घेणार आहोत. तर जे काही आपले हुकच्या पट्टी वगैरे असते किंवा हुकलूप वगैरे असतात तर तिथे त्यांना वर्क नको आहे. फक्त साईडवाला जो हा पार्ट असतो तिथपर्यंतच हवा आहे. आता ही डबल चेन देखील कंप्लीट होत आली आहे. डबल चेन नंतर याला आता नॉट द्यायची. नॉट दिल्यानंतर धागा हा कट करून घ्यायचा आहे. शेवटी इथं नॉट द्या. नॉट देताना देखील व्यवस्थित पाहायचं आहे. जर तुम्ही एक नॉट देता आणि तुम्हाला वाटतं की हा लूज पडेल धागा वगैरे आणि ही नॉट कशी द्यायची ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या स्टेप आहेत, चेन स्टिच कसं करायचं हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. सो तुम्ही नक्कीच चेक करू शकता. डबल चेन झाली. आता त्याच्यानंतर कुठली बॉर्डर घ्यायची आहे किंवा कोणतं वर्क करायचं आहे. आता याची मी ट्रेसिंग ही पेपरवरून न घेता डायरेक्टली मोबाईलवरून घेत आहे, जी की ही बॉर्डर आहे कस्टमरनं शेअर केलेली. सो तशीच बॉर्डरचं वर्क त्यांना तिथं पण हवं आहे. तर व्हाईट पेन्सिलनं मोबाईलवरूनच मी याचं ड्रेसिंग करत आहे. ड्रेसिंग करताना व्यवस्थित पहा, स्क्रीन ब्राईटनेस फुल ठेवायचा आणि त्याच्यावरून जे मेन पॉईंट आहेत ते मार्क करून घ्यायचे आहेत इथं. आता हे जे काही तुम्ही ट्रेसिंग करता त्यासाठी शक्यतो व्हाईट पेन्सिलचाच यूज करा, चॉकचा वगैरे यूज नाही करायचा अशा ट्रेसिंगसाठी. त्यानंतर इथे घेतले आहेत मायक्रो साईजमध्ये डबल पॉलिशमध्ये मॅट फिनिशिंगमध्ये कट बीड्स. परत एकदा सांगते, हे मायक्रो साईज आहे, मॅट फिनिश आहेत आणि डबल कोटिंग आहे याला मेन म्हणजे. आता हे कट बीड्स जे आहेत ते आपण निडलमध्ये इन्सर्ट करून जी काही तुम्ही लाईन घेतली आहे त्याच्यावरती 2-2 करत स्टिच करायचे आहेत. पाहू शकता खूप छोट्या साईजचे आहेत हे कट बीड्स, ज्याने की फिनिशिंग आणि लुक ब्लाऊजला खूप चांगला येतो. तर तुम्ही देखील कुठले कट बीड्स लोकल वगैरे यूज करत असाल तर शक्यतो ते यूज करू नका. चांगल्या क्वालिटीमध्ये घ्या. याचं ½ kg वगैरे पॅकेट येतं. नॉर्मली असे सुट्टे नाही घेता तुम्ही जर पॅकेट घेतला तर तुमच्या त्यामध्ये आरामशीर 10 ते 12 ब्लाऊज इझिली होऊन जातात. आता हे 2-2 करत स्टिच करत आपल्याला ह्या पूर्ण राऊंडलाच घ्यायचं आहे. जेवढं काय आपण मार्किंग केलं त्याला आउटलाईन घ्यायची आहे. सो इथं आपण आता कंटिन्यूमध्ये करू 2-2 बीट्स.
2 बीट्स आता राऊंड झाल्यानंतर घेतले आहेत पुढे 2.5 mm बीट्स. आता हे जे 2.5 mm बीट्स आहेत, या बीट्स पाहू शकता तुम्ही, जसं आपण एक सिंगल बुट्टा करतो का, तोच बुट्टा आपल्याला प्रत्येक याच्या पॉईंटला करायचा आहे. म्हणजे इथं वेलीची डिझाईन आली आहे, तिथं प्रत्येक वेळेला एक सिंगल बीट स्टिच केला. आता त्याच बीट्सच्या साईडनं एक एक करून दुसरे बीट स्टिच करायचे आहेत. म्हणजे हे सेमच बीट्स आहेत, लहान मोठे नाही. आणि हे 2.5 mm बीट्स आहेत. याची जी साईज आहे ती 2.5 mm आहे. आणि हे देखील डबल कोटेड आणि मॅट फिनिशमध्ये आहेत. पहा, एक राऊंड झाला. याला नॉट द्यायची आणि धागा कट नाही करायचा. आता हे जे आपण छोटे छोटे बुट्टा करणार आहोत या बीट्समध्ये, तर इथं धागा कट अजिबात करायचा नाही. पाहू शकता तुम्ही, प्रत्येक वेलीचा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे तिथं हा एक एक करून बुट्टा करून घ्यायचे आहेत. जिथं पण पाहता तुम्ही, तर हा थ्रेड कंटिन्यू केलेला आहे, कट वगैरे केला नाही. साधारण तुमचा जो अंतर असतो, आता आपला हा एक फ्लावर आणि हा जो मी आता सेकंड करते, या 2 फ्लावरच्या आतमध्ये जो गॅप आहे तो 1.5 इंचपेक्षा 2 इंचपेक्षा जास्त असता तर आपण हा कट करून घ्यायचा होता. जवळजवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही तो खेचून म्हणजेच ओढून घेऊ शकता. आता सेकंड पण फ्लावर झाला की याला लगेचच नॉट द्यायची. नॉट दिली की थर्ड फ्लावरकडे हा धागा ओढून घ्यायचा. आणि नॉट तुम्हाला जर वाटत असेल की ही नॉट एक दिली आपण निस्टेल वगैरे, तर तुम्ही तिथं डबल नॉट देऊ शकता. म्हणजे एक दिली त्याला लागूनच परत दुसरी पण द्यायची, असं देखील तुम्ही करू शकता. आता हे फ्लावर पूर्ण करून घ्यायचे आहेत, फ्लावर बुट्टा आहेत. पहा मग, यानंतर आता पुढे फ्लावर असणार आहे जे की कट बीट्स आणि 2.5 mm बीट्सला लॉक करून आहे. म्हणजे हा एक बीट्स घेतला, इथं लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर आता याला व्यवस्थित अगोदर आपण लॉक करून घेऊ. हा लॉक झाला आहे. आता हा लॉक झाला की कट बीट्स घ्यायचे आहेत आणि कट बीट्स एक सोबत इथं 4 ॲड करायचे आहेत. पाहू शकता, 4 कट बीट्स घेतले, एक सिंगल स्टिच, डबल स्टिच, डबल स्टिच, नंतर परत तुम्ही धागा रिपीट घ्या. रिपीट घेतला, परत इथून 4 अजून बीट्स घ्यायचे आहेत. तुम्ही हे 3 बीट्स पण पकडू शकता. याच्या पुढे देखील सिंगल, डबल, डबल घेतलं, परत धागा वापस रिटर्न, डबल घेतल्यानंतर पण डबल स्टिच आहे. म्हणजे दोन्ही साईडला डबल डबल स्टिचेस आहेत. परत याला सिंगल, डबल. आणि हा मेन म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो नाईटला झालेला आहे रेकॉर्ड, त्यामुळे थोडंसं क्लिअरिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तो ॲडजस्ट करा. जसं मी सांगते की सिंगल स्टिच, डबल स्टिच, नंतर इथं नॉट दिली आहे. आता परत हेच करून एक एक करून तुम्हाला ज्या पेटल्स आहेत किंवा आपण पाकळ्या पण याला बोलू शकतो, या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या 5-6 अशा पण करू शकता. म्हणजे एका फ्लावरला 5 ते 6 पेटल्स करू शकता तुम्ही. आता इथे सिंगल, डबल स्टिच घेतला, वापस ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेला पण एक टाका घेऊन दुसरा घ्यायचा आहे. परत याच्यामध्ये बीट्स ॲड करायचे आहेत, एकूण 4 घेतले, परत सिंगल आणि परत डबल स्टिच. हे झाला, परत धागा वापस, धागा आता इथं वापस घेतला, नंतर पण जे काही स्टिचेस आहेत तेच कंटिन्यू ठेवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपला हा एक एक करून पेटल कंप्लीट होईल या फ्लावरची. व्हिडिओ स्लो आहे त्यामुळे तुम्ही देखील सोबत ट्राय करू शकता. पहा, आणि खूप सुंदर लुक येतो या फ्लावरपासून देखील आपल्या ब्लाऊजला. याचा हा जो काही आपला ब्लाऊज आहे याचा हा फ्रंट नेक आहे, याच्या स्लीव्ज असतील, याचा बॅक नेक, याची लटकन, हे सगळं देखील स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर होणार आहे. म्हणजे या ब्लाऊजचं फुल ट्युटोरियल शेअर होणार आहे. सो नक्कीच तुम्ही कमेंट करा अजून काही हवं असेल तुम्हाला तर, म्हणजेच नेकमध्ये किंवा अजून काही कन्फ्युजन असतील तर. जसं आता फर्स्ट फ्लावर कंप्लीट झाला आहे तसेच आता बाकीचे पण इकडे फ्लावर्स करून घ्यायचे आहेत. धागा कट करायचा, एक फ्लावर झाला की आता हा धागा कट करून घ्या. सेकंड फ्लावरकडे नवीन धागा लावायचा आहे आणि हेच फ्लावर आता कंटिन्यूमध्ये करा.
आता फ्लावर्सचं कंप्लीट झाले आहे. या फ्लावरमध्ये ज्या पेटल केल्या आहेत त्याच पेटल तुम्हाला आता इथं पण करायच्या आहेत. पाहू शकता ही जी वेली आहे या वेलाच्या साईडनंच खालून धागा वर, याच्यामध्ये पण एकूण 3 ते 4 बीट्स, याला सिंगल डबल स्टिच, परत धागा रिपीट, इथं पण डबल टाका, परत याच्यामध्ये अजून बीट्स ॲड करायचे आणि हे कंटिन्यूमध्ये असंच तुम्हाला पेटल करून घ्यायचे आहेत वेलीच्या साईडनं. जिथे जिथे स्पेस दिसतो त्या त्या ठिकाणी करून घ्या. घेतलं, याला लॉक करायचं. आता अशाच पद्धतीनं बाकीच्या पण ज्या काही पेटल आहेत त्या पण करून घ्यायच्या आहेत आणि जिथं स्पेस असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण घेऊ शकता. असं काही कंपल्सरी नाही की इथंच घेतलं पाहिजे. जिथं पण जागा दिसते त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. धागा ओढून घेतला आहे, नको असेल तर तुम्ही कट पण करू शकता प्रत्येक ठिकाणी. पेटल कंप्लीट झाल्यानंतर घ्यायचे आहेत फिटिंग स्टोन. आता फिटिंग स्टोन आय शेपमध्ये आहेत. याचा जो शेप आहे तो पानाचा आकार आहे, म्हणजेच पानाचा नाही म्हणता येत याला, जे काही आपले डोळ्याचा असतो शेप सेम तोच आहे. आता हे राहिलेल्या ठिकाणी तुम्हाला स्टिक करून घ्यायचे आहेत. यासाठी ग्लू देखील आपण 7000 वाला यूज केलेला आहे. याचाच वापर करून तुम्हाला हे सगळे स्टोन या ठिकाणी स्टिक करायचे आहेत. स्टोन स्टिक करताना तुम्ही पाहू शकता व्यवस्थित घ्यायचं आहे. ग्लू असा खूप कमी पण नाही आणि खूप जास्त ओव्हर पण जास्त लावायचा नाही. लागेल आपल्याला तेवढाच ठीक आहे. आता हा जसा स्टिक केला आहे तसे स्टोन देखील याच्यावरती एक एक करून स्टिक करायचे. तर हा फ्रंट नेक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याचा बॅक नेक आणि स्लीवचं ट्युटोरियल तुम्हाला पाहायला आवडेल का हे देखील नक्की कमेंट करून सांगा. बाय.